जैसा भविष्य किया हमारे वो पैथोलॉजी यूज पे इत्यादि तरह सुबह सवेरा लड़के की संधि होगा नीचे सवेरा आनंद है हमारे वो कारखाना यूज होता इतना अनेक अवसर से समझ हा कारखाना या तालुक्याचा पहिला कारखाना आहे. त्या काळामध्ये शेवलेकर जाधवराव आणि अन्य शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन हा कारखाना काढला. नंतरच्या काळामध्ये अनेक लोकांनी इथे उत्तम काम केलं. त्या काळामध्ये मी महाराष्ट्राच्या विधानसभेत होतो. 1967 ते आज 2025 गेली 58 वर्ष लोक मला निवडून देतात. कधी विधानसभेला 6-7 वेळा, कधी लोकसभेला 5-6 वेळा आणि अलीकडं मी राज्यसभेची निवडणूक करतो. त्या निवडणुकीला आता 58 वर्ष या देशामध्ये एक माणूस सतत कधी पराभव न घेता निवडून येतो असं दुसरं उदाहरण नाही. आणि 12 वर्षी केलं. या 58 वर्षामध्ये राज्य पातळीवर, देश पातळीवर, स्थानिक पातळीवर अनेक क्षेत्राची अनेक संस्थांची माझा हा संबंध आहे. सहकारी संस्था हा ग्रामीण महाराष्ट्राचा आत्मा आहे. आणि तो ग्रामीण महाराष्ट्र सुधारायचा असेल, तिथं लोकांचं जीवन बदलायचं असेल तर सहकारी संस्था त्यांना मदत केली. हा दृष्टिकोन आम्ही लोकांनी कायम अनेक लोकांनी मला आठवते मगाशी मी सांगितलं की शेवलेकर चेअरमन होते, जाधवराव चेअरमन होते, माधवराव पाटील सावरे ते चेअरमन त्याच्यामध्ये होते, चंद्रराव चेअरमन होते, वीरेंद्रराव गोसाई चेअरमन होते, अनेकांची नावं दिसायची. या सगळ्यांनी माझ्याबरोबर आणि या सगळ्यांच्या मी असं काम 100 वर्ष केलेलं आहे. तिथं कधी आम्ही राजकारण आणले नाही. एकदा निवडणुकीमध्ये रंजन तावडे आणि त्यांच्या सहकार्यांचं पॅनल हे विजयी झालं होतं. ते जरी पॅनल विजयी झाले ते माझा दृष्टिकोन त्यांना मदत करायचा होता. पण शेवटी सभासद महत्त्वाचा आहे, ऊस उत्पादक महत्त्वाचा आहे. निवडून येतो लोकशाहीमध्ये ते होत असतं. निवडणुकी भजन सांगायचं, निवडणुकी मतदान संसद मतमोजणी झाली, पदाधिकारी आले, त्याच्यानंतर निवडणुकीचं सगळं विसरावं लागतं. आणि जेव्हा भावना एकमेकाला सहकार्य करून भागाचा आणि सभासदांचं हित याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. आणि हेच काम माझ्याकडे सातत्याने झालं. मी सहकार्यात राजकारण कधी आणले नाही आणि ते इथंच नाही, राज्य पातळीवर देशात सुद्धा.
आणि हे करत असताना माझा दृष्टिकोन सगळ्यांना मदत करायची असतो. काल तिथे यायच्या आधी माझ्याकडे एक मीटिंग झाली. त्याच्या मीटिंगला आलं होतं कोण? मीटिंगला आलं होतं की राज्य सरकारी साखर कारखाना संघ की महाराष्ट्राचे सगळे कारखाने जिथे सभासद त्याचे अध्यक्ष. त्यांच्यावर आलं होतं कोण? देशाचे अध्यक्ष. त्यांच्या आणखीन कोण आले होते? त्याचे कार्यकारी संचालक. आणि या सगळ्यांनी माझ्या पुढे काही प्रश्न मांडले आणि त्यांनी निर्णय असा घेतला की जे काही प्रश्न आहेत, उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या सगळ्या कारखान्याच्या कामगारांचा प्रश्न होता वेतनवाढी. त्यासाठी कमिटी नेमली. त्या कमिटीने सगळ्या कारखान्यांची चर्चा केली. तिथे एकमत झाले नाही. शेवटी ते माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की कामगारांची संघटना आणि ऊस उत्पादकांची संघटना दोघांनी याचा निर्णय घ्यायचा अधिकार मला दिलेला आहे आणि तो मी अधिकार घेतो. गेली 25-30 वर्ष किंवा 40 वर्ष ज्या ज्या वेळेला महाराष्ट्राच्या सरकारी संस्थांत विशेषतः साखर धंद्यात प्रश्न आला की त्या प्रश्नाचा अंतिम निर्णय मी घ्यावा हे सूत्र सगळ्या कारखान्यांनी गेले 35-40 वर्ष पाळलेलं आहे. आणि त्याचं मुख्य कारण आम्हा लोकांचा दृष्टिकोन सभासद शेतकरी, त्याचं हित, कष्ट करणारा कामगार, त्याचं वय आणि ही भूमिका आम्ही सातत्याने घेतली. हे घेत असताना सहकारी संस्था या वाढण्याभावी यशस्वी देखील असते. पण हे सगळं करीत असताना महाराष्ट्रात सहकारी संस्थेत मी आजपर्यंत कुठलेही पद घेतलं नाही. कुठल्याही पदावर कधी गेलेलं नाही. कारखान्यात सगळं वेळ विचार निर्णय पद घ्यायचं नाही. पद इतरांना द्यायचं आणि इतरांना मोठं करायचं. आता 20 पदं घ्यायला लागलो तर काय होईल? आणि त्यावेळेस हे सूत्र मी सातत्याने सांभाळलं. इतरांना संधी द्यायची भूमिका ही सातत्याने घेतलेली आहे. तुम्ही कधी वार्षिक साधन संमेलनाला असते, कारखान्याच्या कार्यक्रमाला असेल आणि कधी फारसं येत नाही. पण यापूर्वी येत असेल तर तुम्ही पाहिलं असेल की स्वतःसाठी मी कधी काही मागितलं नाही आणि त्या आवश्यकता नव्हती. आणि सुदैवानं 10 वर्ष सवय हिंदुस्थानाचा साखर धंदा याचा निर्णय घ्यायचा अधिकार माझ्याकडे होता. आपल्याकडं शेती खातं जे आहे ते शेती खात्याचा मंत्री असतो. त्या शेती खात्यामध्ये सहकाराचा विभाग असतो आणि सहकार जिथं आहे तिथं गावच्या सोसायटीपासून जगा देशाची बँक, देशाचे कारखाने हे सगळे येतात आणि ते सगळे माझ्या अंडर होते. त्या सगळ्याचे निर्णय मी घेतलेले आहे आणि ते निर्णय घेताना मी हे कधी बघितलं नाही हा भाजपवाला आहे का, हा काँग्रेसवाला आहे का, हा राष्ट्रवादीचा आहे का. मी एवढंच बघितलं शेतकऱ्यांचे हित लक्षात करणे, कारभार स्वच्छ आहे करणे आणि त्याला मदत करायची. सातत्यानं केंद्रात असताना साखर धंद्याला ही मदत केली. आपल्याकडची साखर आणि अनेक शेतीवर ही पूर्वीपेक्षा आता बदललेली आहे. एक काळ असा होता की आम्हाला धान्यसुद्धा परदेशात आणावं लागायचं.
काही वडीलधारी लोक सांगतील की एक काळ असा होता की मोठा दुष्काळ होता आणि आपल्याकडं सरकारने लाल गहू हा परदेशाचा आला. घरामध्ये लाल भाकरी होत होती. मला माहिती नाही कोणी अनुभवली करेल, काही जुन्या लोकांनी ते पाहिलं असेल. तर लाल गहू आपण परदेशात आणत होतो आणि लोकांना देत होतो. का? तर या देशामध्ये दुष्काळ होता, अन्नधान्याची टंचाई होती. माझ्याकडे हे काम आलं. महाराष्ट्राचं आलं आणि नंतर देशाचं आलं. आणि मी ठरवलं काय वाटेल ती किंमत द्यावी लागेल, परदेशाचं धान्य आणायचं नाही. जो पदार्थ, जे पीक शेतकरी घेतो ते पीक परदेशाचं इथं आणायचं नाही, इथं पिकवायचं. त्यासाठी त्याला जादा किंमत द्यायची. आणि ह्याच्यात हे झालं. आता उदाहरणार्थ एक काळ असा होता की आयातीवर धरून ते धरून मी बदललं आणि इतकी मदत केली शेती व्यवसायाला की त्याचा परिणाम आपण धान्य परदेशात पाठवायला. त्याचा परिणाम असा झाला की गहू जगात सगळ्यात जास्त ब्राझील नावाच्या देशात होतं. आणि 2 नंबरचा गहू तयार करणारा देश भारत. आज तांदूळ जगामध्ये निर्यात करणारा आणि जास्त पिकवणारा तांदूळ हा भारतात होतो. आणि हिंदुस्थानचा नंबर त्याच्यामध्ये 1 आहे. साखर आणि ब्राझीलला साखर होते 2 नंबर भारतात आहे आणि उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात आहे. तिसरी गोष्ट फळं, भाजीपाला जगामध्ये सगळ्यात जास्त निर्यात भारतात नसते. म्हणजे एकेकाळी बाहेरून धान्य आणत होतं. आता तसं चित्र राहिलं नाही. आता आमचा शेतकरी घाम घालतो, आम्ही त्याला चांगली किंमत देतो आणि त्याचा माल देशाची गरज भागून शिल्लक राहतो, तो आम्ही परदेशात पाहतो. हे शेतीचं अर्थशास्त्र हे बदललं आणि त्याच्यामध्ये साखरधंदा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. साखरधंदा नुसती साखर साखर करून चालणार. तुमच्या जुन्या सभासदांना कदाचित आठवत असेल की एक दिवशी मालेगावच्या युतीमध्ये मी सांगितलं नुसती साखर आता बाद आहे, साखर करू 20 पण करू, कोजन म्हणतात त्याला. आणि आपण इथे 20 करायला. आज मालेगावला 20 तयार होते. 20 जर थांबायचे नाही. पूर्वी आपल्याकडं मेळीच्या टाक्या असायच्या. कारखान्याच्या मागं एका खड्ड्यात मेळी असायची. आणि ठरवलं की त्यापासून काय करता येतं. त्यामध्ये मेळीपासून आपण अल्कोहोल सुरू केलं, त्याच्यापासून मोलासीस सुरू केलं आणि साखरेबरोबर हा एक नवीन पदार्थ तयार होईल. म्हणजे साखर, मीठ आणि मोलासीस. आणि त्याचा परिणाम काय झाला, तुम्हाला टनाला 200 रुपयाच्या आसपास जादा रक्कम आहे. आणि हा निर्णय आपण या ठिकाणी घेतला. आता 20 तयार करायची होती, त्यासाठी नवीन युनिट टाकायची. सुदैवानं केंद्र सरकारचा हा अधिकार माझ्याकडे होता आणि त्यामुळे मी निर्णय घेतला की 20 तयार करायला
ही वसलेली असते. तेव्हा गुंतवणूक करायची असेल तर केंद्राने मदत केली पाहिजे. आणि पहिली मदत मी मालेगाव कारखान्याला केली आणि जवळपास 30-40 कोटी रुपये मी मिळाले. परत न करायच्या अटीवर मालेगावला दिले आणि आज त्या ठिकाणी 20,000 होते. चंद्रगाव होते, चेअरमन होते. त्या काळात आम्ही लोकांनी बसून हा निर्णय घेतला. त्याच्यात हे नाही बघितलं की ते कोणत्या पक्षात, हे बघितलं की सभासद माझा आहे, ऊस उत्पादक माझा आहे आणि त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या. हे सगळं करत असताना आणखी एक गोष्टी मला आठवते. एक दिवशी वार्षिक सभा होती आणि त्या सभेमध्ये एक इंगुले म्हणून सभासद होते. आता हयात नाही ते. उदयवाने भाषण केलं की कारखाना झाला, बाकी गोष्टी झाल्या, मुलाबाळांचे शिक्षणाचं काय. चर्चा झाली की आपण शिक्षणाचं ते घालावं, कॉलेज करावं, इंजिनिअरिंग कॉलेज करावं, बाकीच्या सगळ्या इंग्लिश मिडियमच्या शाळा करावी. चर्चा झाली आणि उद्धवरांनी उठून सांगितलं की अशी संस्था करायची आणि त्या संस्थेचं उभं इंग्लिश कॉलेज आहे त्याचा अध्यक्ष मी. कधी निर्जन सत्य असेल, कधी संजय कधी रंजन सत्य असेल सेवन, कधी चंद्रराव असेल, कधी आणखी कोणी असेल. आम्ही कधी बघितलं नाही ते कोण आहे आणि कोणत्या पक्षाचे. आम्ही हे बघितलं की शिक्षणाचं केंद्र इथं उभं करायचं आणि ते केलं. ते करत असताना सगळ्याला इंजिनिअरिंग कॉलेजला तुम्ही सगळ्यांना पैसे दिले गेले. पण त्यावेळेला त्याच्यामध्ये दर सगळ्याला तुम्ही पैसे दिले. मी कारखान्याच्या सभासद आहे, सुप्रिया कारखान्याच्या सभासद. आमचे दिवसातून पैसे काढून सगळे पण तेवढ्या वागत नाही. काय करायचं, मी ठरवलं की आणखी मदत आपण करायचं. 2008-9ला तिथं सभागृह बांधायची. आज इंजिनिअरिंग कॉलेजच्या तिथं शेजारी मुलींच्या रस्त्याच्या अलीकडे सभागृह आहे आणि त्या सभागृहाला माझ्याकडून 1 कोटी रुपये दिले. नंतर मुलींची शाळा ही मागणी केली मुलींनी, त्याला 25,000 दिले. नंतर लक्षात आलं की अंतर्गत रस्ते ठीक नाही, त्यासाठी 10 लाख दिले आणि सुप्रियाने पवारच्याच किमतीने मुलींचं वसतिगृह बांधायला 2.5 कोटी दिले. 2024चा आत्ताचे जे चेंबर आहे त्यांच्या हातात 20% आणखी 3 कोटी रुपयाचा चेक हा दिला विकासाचा. प्रश्न आहे की लोक अपेक्षा करतात लोकांच्यासाठी, स्थानिक जनतेच्यासाठी, मुलामुलींच्यासाठी
अधिक चांगल्या सुविधा पाहिजे आणि ते द्यायचे असेल तर त्याचा पुढाकार कोणी घेतला पाहिजे. पुढाकार घेतला पाहिजे त्या भागात नेतृत्व जो करतो ते पुढाकार घेतला आणि सुदैवाने तुम्ही लोकांनी नेतृत्वाची जबाबदारी माझ्यावर टाकली, सोफीवर टाकली आणि त्याच्यावर आम्ही लोकांनी लक्ष घातलं की आपलं काम आहे. आपल्या कामावर या घटना उभ्या केल्या आणि दिल्या आणि शिक्षणाचं झालं 3,000 आणि त्याच्यामध्ये निदान 25% मुली आहेत. आज माझ्या तालुक्याच्या माझ्या भागाच्या मुली मला देशाच्या कानाकोपऱ्यात भेटतात. मागे एकदा मी जाहीरसभेत सांगितलं होतं की एक दिवशी मी न्यूयॉर्क अमेरिकेचं सगळ्यात मोठं शहर न्यूयॉर्कचा मला फोन आला. फोन त्यांचा आला एक मुलगी बोलत होती आणि फोन अमेरिकेत मराठीमध्ये मला गंमत वाटली. तू कोण आहे ते सांगितलं काहीतरी नाव. मराठी कशी बोलते की मी महाराष्ट्राची कुठली आणि तुमच्या तालुक्याची आणि कोणत्या गावची म्हणजे निळावागाची. निळावागाची मुलगी अमेरिकेत तिथून फोन करते. हे कशात नाही घडलं, या संस्थांच्या घडलं आणि जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज काम करत राहतो आणि याचा अभिमान आहे मला. मी राजकारण करत असताना या कामात अधिक लक्ष घातलं. तुम्ही बघा आज शिवनेकर शिक्षण संस्था ज्याचा अध्यक्ष मी आहे, तिथे काही हजार मुलं मुली शिकतात. आज तुम्ही शारदानगरला जा, या ठिकाणी काही हजार मुली शिकतात. आज तुम्ही विद्याप्रतिष्ठानला जा, विद्याप्रतिष्ठानला 35,000 मुलं मुली शिकतात. कुठेही आपण देणगी घेतली आणि या संस्था आपण उभ्या केल्या, त्याचा परिणाम या तालुक्याच्या या भागातले मुलं मुली हे शिकायला लागली. हे बघून सोमेश्वरला असं झालं. सोमेश्वरला तिथे इंजिनिअरिंग कॉलेज आहे, माझ्याच नावाने आहे, तिथे त्या ठिकाणी चालू होतं. ही सवय शैक्षणिक दानं ही बारामती तालुक्यात नव्हती. ती आपण लोकांनी उभी केली आणि तुम्ही लोकांनी मदत केली. तुम्हा लोकांच्या कुटुंबाची मुलं मुली आज शिकायला लागली, शिकलेली. मध्यंतरी मी काल बोलत असताना सांगितलं की मी सगळ्या महाराष्ट्रात फिरत असतो. खूप वेळेला पोलीस अधिकारी मला भेटायला येतात. अनेक वेळेला आजकाल मुली भेटायला येतात आणि मुली सांगतात की साहेब आम्ही शारदानगरमध्ये शिकलो, इथं काहीतरी पोलीस भरती काहीतरी होतं असतं, काहीतरी आहे इथं. आणि त्यातनं शिकलेली मुलगी नागपूरला मला होती. नागपूरला बरं वाटतं. आपल्या भागातली मुलगी, आपल्या घरातली मुलगी आज नागपूरला पोलीस खात्यामध्ये जेसवर काम करू शकते. हे होऊ शकतं कशावर? ही शैक्षणिक दानं आपण उभी केली, त्यामुळे हे सगळे घडू शकते.
प्रश्न विचारायला सांगायचं कारण एकच आहे की हे सगळं उभं केलं तुम्हाला लोकांच्या मदतीवर आणि हे उभं केलं तुम्हाला लोकांच्या पुढच्या पिढीला सन्मानानं जीवनात यशस्वी होता यावं आणि यासाठी केलं. आणि हे सगळं करत असताना इथं राजकारण आणले नाही, आणणार नाही. इथं लोकांचे हित ही दोन बघायची. काही चॅनल झाली, जवळच्या लोकांनी चॅनलची लोकशाहीमध्ये तो अधिकार आहे, त्याच्यामध्ये माझी काही तक्रार नाही. माझी भूमिका हीच राहणार आहे. उद्या 22 तारखेचं मतदान झालं, 24 तारखेची मतमोजणी झाली, त्यानंतर इथल्या सभासदांना जे हवं आहे त्याच्यासाठी मदत करणं. माझ्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न आत्ता नीरा नदीच्या गलीचं पाण्याचा आहे. मध्यंतरी माझ्या पाहण्यात आलं, थोडा पाऊस कमी झाल्याच्या नंतर पर्यावरणाच्या संबंधी अधिकार असलेले दिल्लीचे आणि मुंबईचे अधिकारी आणि त्यांचे सहकारी त्यांना घेऊन येणार आहेत. आणि मोठा कार्यक्रम मला काही कमी करायचा आहे. आज हा कार्यक्रम केला नाही तर लोकांचं आरोग्य बिघडेल, शेती बिघडेल, जमिनीचा होत जाईल आणि त्यामुळे हे अतिशय मोठं संकट आहे. आणि दुर्दैवाने हे संकट आपल्याला मिळालं. मग निळेसाचा कारखाना असेल, सोमेश्वर असेल, मालेगाव असेल, त्याच्यातला काही भाग जो नदी शोधायला नको तो शोधला जातोय, त्याचा परिणाम आज या ठिकाणी झालेला आहे. ते सगळे दुरुस्त हे करावं लागणार आहे. आणि ते करायचं असेल तर एका विचाराने कारखानदारी चालून त्याची सत्ता ही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी वापरली पाहिजे आणि तेच काम आम्हाला करायचे. हे करत असताना नवीन माणसं त्यांना प्रोत्साहन द्यावं हा दृष्टिकोन घेतला. साधे कार्यकर्ते की जे तुमचे काय असेल चालेल, मला असं सांगण्यात आलं. 2-3 लोक फक्त पूर्वी संचालक मंडळात होते असे आहेत आणि बाकीचे सगळे लोक हे नवीन आहेत. या नव्यांना संधी या ठिकाणी याचं नवं नेतृत्व तयार होईल. माझी खात्री आहे की तुमच्या सगळ्याच्या पाठीवर त्यांना या ठिकाणी घेतील. दिवस 2-3 राहिले, गजबज जावा, नेहमी त्यांना बोला, त्यांना बोलावून घ्या, त्यांना तुमची खून सांगा आणि त्यांचं मतदान कसं होईल याची काळजी घ्या. हे करत असताना निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी तुम्ही लोकांनी गावाच्या एक 15-20 मतदारांची जबाबदारी वाटून द्या. हे 15 लोक तुम्ही आणायचे, तुमचं काम त्यांना घेऊन यायचं, त्यांचं मतदान म्हणजे हे बघायचं आणि पोचवायचं, बाकी काही नाही. काही लोक सत्तेचा गैरवापर करतील, काही लोक आणखीन काही देणं घेणं करतील. काय वाटेल ते झालं तर चालेल, कुणाला काय करायचं असेल तरी करावं, पण आपण स्वच्छ निवडणूक करायची. आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं जे मत आहे, आपला जो अधिकार आहे तो कुणाला विकायचा नाही. आपल्याला संस्थेच्या हिताचं आणि आपल्या संसाराच्या हिताचं हा विचार करायचा आहे आणि त्या दृष्टीने मतदान करायचं आहे. हे काम तुम्ही करा अशा प्रकारची अपेक्षा माझी स्वतःची आहे. यापेक्षा मी काय अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छितो. आज हे जे काही उभं केलं आहे ते चांगले चालूया, लोकांच्या संसाराला हातभार लावूया, नव्या
नेतृत्व सरकारमध्ये तयार करूया, हाच निर्धार करूया आणि कामाला लागूया. नमस्कार. झालं आपलं. आता प्रचाराला जाणार. जवळपास वर्षभरानंतर माजी नगरसेवकांसोबत ही बैठक होणार. शिवसेनेकडून वांद्रे परिसरामध्ये जोरदार बॅनरबाजी तर भगवा महाराष्ट्राचा भगवा